वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देण्यासाठी कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी नागरिकांना बंद ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात येत आहे। सेंट्रल बसस्टँड परिसरात हातात तिरंगा घेऊन हे कार्यकर्ते शहरांमध्ये रॅली काढतायत। दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद ठेवण्यात येत आहे। याचे पडसाद कोल्हापुरात सुद्धा पाहायला मिळतात। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पालघरमध्ये पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेवर झालाय। पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द झाल्यात। काही गाड्या साधारणपणे 5 तास उशिराने धावतात। पालघरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतो आणि पावसाचा परिणाम आता पश्चिम रेल्वेवर होतोय। पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या या रद्द झाल्यात, तर काही गाड्या साधारणपणे 5 तास उशिराने धावतात। सटाण्याचे हरणबारी धरण ओव्हरफ्लो झालंय। मोसम, काटवण, करंजाडी खोऱ्याला त्यामुळे दिलासा मिळालाय। शेती सिंचनाचा प्रश्न सुटला, शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला। सटाण्याचे हरणबारी धरण ओव्हरफ्लो झालंय। मोसम, काटवण, करंजाडी खोऱ्याला त्यामुळे दिलासा मिळालाय। अमरावती आपण पाहतोय सटाण्याचे हरणबारी धरण हे ओव्हरफ्लो झालंय। हे दृश्य आहे, त्यामुळे शेती सिंचनाचा आता प्रश्न सुटलाय आणि बळीराजाची चिंता मात्र आता मिटली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।